नमस्कार, मी कोमल. आज आपण मॅगी कशी बनवायची ते बघणार आहोत. इथं आपण साहित्य बघून घेऊया. इथं मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, एक छोटावाला टोमॅटो कट केलेला आहे, हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. इथं मी एक मॅगीचा पुडा घेतलेला आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. 1 चमचा तेल टाकते आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतड द्यायची आपल्याला. नंतर मी त्याच्यामध्ये जिरे टाकते. तर कांदा टाकून घेते. हे बघा, कांदा टाकून घ्यायचा, थोडंसं परतून घ्यायचं व्यवस्थित. नंतर कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली ती टाकून घेऊया आपण. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, वेगळं काय खायचं तर चला म्हटलं आज मॅगी बनवूया. खूप दिवस झाले बनवली पण नव्हती, मग म्हटलं आज बनवू मॅगी. तुम्हाला आवडते की नाही मॅगी कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, कांदा छान भाजत आला आहे आपला. तर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो पण छान परतून घ्यायचं आपल्याला. हे बघा, टोमॅटो पण भाजतोय आपला. टोमॅटो छान सॉफ्ट झाला की मग आपण त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकून घेऊ थोडीशी. बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आणि खायला पण छान लागणारी अशी रेसिपी जर म्हटलं तर लक्षात येतं नाव, ते म्हणजे मॅगी. आता मी त्याच्यामध्ये हळद टाकून घेते थोडीशी आणि परत एकदा सगळं व्यवस्थित परतून घेऊया. आणि काय करते, याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतते. पाण्याला छान उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण मॅगी टाकून घेऊया. मी थोडीशी जास्त शिजवून घेते मॅगी, कारण आमचं पिल्लू छोटं आहे, त्याला चारायला लागतं कधीतरी मॅगी. त्यामुळं मग व्यवस्थित शिजवून घेतली तर तो खातो. जास्त अशी आवडत नाही त्याला मॅगी, कधीतरी थोडंसं वेगळं म्हणून मग मी बनवते. हा आपला मॅगी मसाला टाकून घेते मी त्याच्यामध्ये 1 पॉकेट. पाण्याला थोडीशी उकळी आली मग आपण मॅगी टाकून घेऊया. अर्धा चमचा मीठ टाकते याच्यामध्ये. हे बघा, पाण्याला छान उकळी आली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मॅगी टाकून घेऊया.
4-5 मिनटात शिजेल मॅगी आपली. मी थोडीशी जास्त शिजवते. म्हणतात खरं 2 मिनटात मॅगी तयार होते, पण मी जरा व्यवस्थित शिजवून घेते थोडीशी, कारण पिल्लूला चारायची असते म्हणून. त्यासाठी मी 5 मिनटं तरी शिजवून घेते ह्याला. हे बघा, छान अशी उकळी आली आहे आपली मॅगीला. आता हे बघा, तर मॅगी आपली शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. झाली की नाही झटपट तयार. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चला तर या मग गरमागरम मॅगी खायला. आणि मॅगी कशी झाली होती ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.